नमस्कार. श्री स्वामी समर्थ उद्धत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा धनलक्ष्मी कुंचनची उत्तर पूजा कशी करायची, त्यानंतर जे काही आपण त्यामध्ये साहित्य कुंचनमध्ये वाहिलेलं होतं तर त्याचं काय करायचं, किंवा जे तांदूळ आहेत त्याचं काय करायचं, असा बऱ्याच ताईंचा खरं तर प्रश्न असेल. जेव्हा आपण कुंचनची सेवा करतो तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बघा, मंगळवारी करत असाल तर बुधवारी, आणि शुक्रवारी करत असाल तर शनिवारी आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे. आणि जरी तुम्हाला पौर्णिमेला किंवा अमावस्याला ही सेवा करायची असेल तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशी खरं तर उत्तर पूजा ही करायची असते. तर जेवढी पूजेला महत्व आहे, धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व आहे की त्या कुंचनचे उत्तर पूजा विधिवत होणं तेवढंच महत्वाचं आहे ते सुद्धा. तर आपल्याला काय करायचं आहे की दुसऱ्या दिवशी बघा, आपल्याला ते धनलक्ष्मी कुंचनची उत्तर पूजा करायची असते. आणखी एक सांगायचं आहे की धनलक्ष्मी कुंचनची सेवा का करायची, तर खरंच आपल्याही घरात अखंड लक्ष्मीचा वास राहावा, घरात भरभराटी व्हावी, किंवा कोणत्याच गोष्टीची घरात खरं तर कमी पडू नये यासाठी खरं तर धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली जाते. आणि मेन म्हणजे ज्या घरात धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली जाते ना, असं म्हटलं जातं की कंटिन्युअसली 40 दिवसाची ही सेवा असते. पण कोणी कोणी आठवड्यातनं एकदा मंगळवारी करतं, किंवा कोणी शुक्रवारी करतं, किंवा कोणी म्हणजे पौर्णिमेला सुद्धा ही सेवा केली जाते. जशी तुमची इच्छा असेल, आता कोणी कोणी फक्त पौर्णिमेला सुद्धा ही सेवा करतं, जशी तुमची इच्छा असेल तसं आपल्याला भेटत असतं त्याचं फळ. आणि एक सांगणं आहे की तुम्ही सेवा करताय, आज सेवा केली उद्या केली तर लगेच त्या सेवेचं आपल्याला फळ भेटेल असं नाही. कारण कसं असतं की आपण सेवा जेवढी आपली वाढली जाते तेवढंच त्या सेवेचं फळ आपल्याला भेटत असतं. आणि मेन म्हणजे सेवा करत असताना आपल्याला आज सेवा केली आणि आजच लगेच आपलं चांगलं व्हावं असं नाहीये. कारण जेव्हा आपण सेवा करतो आणि त्या सेवेचा जेवढा बँक बॅलन्स म्हणजे जे पुण्य आपल्यावरती जमा होतं ना, तर तेवढाच आपल्यावरती म्हणजे जेवढी सेवा वाढते तेवढंच त्या सेवा फलद्रूप ठरत असतात. आणि त्या सेवेचं खरं तर आपल्यावरती तेवढा प्रभाव पडत असतो. खरं तर म्हणजेच घरात आता समजा तुम्ही म्हणत असाल की घरात म्हणजे धनधान्याची कमतरता आहे, किंवा घरात जो काही पैसा येतोय लक्ष्मीचा म्हणजे लक्ष्मी घरात येते, तर त्याचं जाण्याचा मार्ग तेवढे जास्त आहेत. म्हणजे कसं आहे, धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही अशीच आहे की तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढंच माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं. माता लक्ष्मी आपल्या घरात निवास करते ह्या सेवेने असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की ही सेवा करा. आणि मेन म्हणजे धनलक्ष्मी कुंचन ची सेवा म्हणजेच उत्तर पूजा कशी करायची, तर तेच आता मी दाखवणार आहे. खरं तर तुम्हाला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर धनलक्ष्मी कुंचनची उत्तर पूजा करत असताना सुरुवातीला तुम्हाला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या देवघरात देखील दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला धनलक्ष्मी कुंचनवरती हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही म्हणजे कच्चं दूध ह्याचा देखील नैवेद्य दाखवू शकता. त्याच्यानंतर जे काही खिरीचा नैवेद्य आहे ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता, किंवा गुळ फुटाणं हे देखील तुम्ही दाखवू शकता, किंवा माता लक्ष्मीला मखाने देखील प्रिय आहे तर ते देखील तुम्ही दाखवू शकता. तर हे सर्व झाल्यानंतर, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ना आपल्याला खरं तर माता लक्ष्मीची आरती करायची आहे. आरती म्हणजे तुम्ही महालक्ष्मीची कोणतीही आरती करू शकता, किंवा तुम्हाला आरती करायला खरं तर तेवढा टाइम नसेल तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ह्या मंत्राचा देखील नामजप करत तुम्ही माता लक्ष्मीला आरती ओवाळू शकता. जशी तुमची इच्छा, तुम्हाला आरती करायची आहे तशी करू शकता, किंवा तुम्ही फक्त माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत देखील तुम्ही हे करू शकता. त्यानंतर आपल्याला जे कुंचन मांडलेलं आहे, सेवा केलेली आहे, तर ते आपल्याला खरं तर हलवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हलवून घेतल्यानंतर तो कुंचन त्या जागी खरं तर तो मोकळा ठेवायचा नाहीये. तर आपल्याला म्हणजे ते साहित्य साईडला काढायचं सर्व काही. आणि जे कुंचन उचललेली जागा आहे तिथं सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, आणि तिथं आपल्याला अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. असं आपल्याला खरं तर उत्तर पूजा करायची आहे.
कुंचन हा आता हलवून घेतल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, तर तो कुंचन एका साईडला घ्यायचा. त्यातील जे साहित्य आहे आपण ते साईडला खरं तर काढायचं. सर्व काही जे काही कवडे आहेत, त्याच्यानंतर ना पोवळा आहे, पंचरत्न आहेत किंवा लवंग आपण त्यामध्ये टाकलेलं जे काही सर्व काही साहित्य आहे किंवा नाणं आहे 20 रुपयाचं टाकलेलं. त्यानंतर जे खाली अष्टदल बनवण्यासाठी आपण जे नाणी वापरले आहेत 10 रुपयाचे कॉइन, तर ते सुद्धा आपल्याला सर्व काही सेपरेट करून घ्यायचं आहे. फक्त एवढंच की कुंचन उचलल्यानंतर ना त्या जागी आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायचंय. ती जागा खरं तर मोकळी ठेवायची नाहीये आपल्याला. आणि एक सांगणं आहे की जेव्हा उत्तर पूजा करत असतो आपण, तर तेव्हा देखील आपल्याला म्हणजे नाही का कुंचन वरती खरं तर फुलं वाहून घ्यायची आहेत. तुम्ही कोणतंही म्हणजे लाल फुल वाहू शकता किंवा गुलाबाचं फुल किंवा मोगऱ्याचं फुल देखील त्या कुंचनवरती ठेवू शकता उत्तर पूजा करताना सुद्धा. आणि मेन म्हणजे तर त्या साहित्याचं करायचं काय, तर सर्व काही साहित्य आपल्याला एका लाल म्हणजे पोटली असते किंवा एक लाल कापड घ्या. त्यामध्ये त्या कापडाला खरं तर गुलाबाचं अत्तर किंवा कस्तुरीचं अत्तर आपल्याला लावायचं आहे. त्याच्यानंतर जरी ते नसेल तर मोगऱ्याचं अत्तर तुम्हाला त्या म्हणजे नाही का कापडाला लावायचं आहे, लाल वस्त्राला लावायचं आहे. आणि त्या वस्त्रावरती खरं तर आपल्याला ते सर्व काही साहित्य ठेवायचं आहे. म्हणजे जे काही नाणी आहेत, त्याच्यानंतर कवड्या वगैरे जे साहित्य आपण त्या कुंचन मध्ये आपण ठेवलेलं होतं, तर ते सर्व काही साहित्य तांदूळ नाहीत, तांदूळ सोडून जे सर्व काही साहित्य आहे आपलं, तर ते त्यामध्ये खरं तर ठेवून द्यायचं आहे. फक्त कुंचन आणि जे बालाजीचं चिन्ह आहे ना ते फक्त त्यामध्ये ठेवायचं नाहीये. बाकी सर्व काही साहित्य म्हणजेच कवड्या, पुन्हा गोमती चक्र, लवंगा, वेलची, पोवळा, त्याच्यानंतर ना पंचरत्न, त्याच्यानंतर ना चॉकलेटी कवडी असतील तर ते सर्व, त्याच्यानंतर नाणी किंवा माता लक्ष्मीचा कॉइन, ते सर्व काही आपल्याला त्या म्हणजे लाल वस्त्रामध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि बघा त्यामध्ये खरं तर एक दोन तुम्ही हे कापराच्या वड्या देखील टाकायच्या आहेत. कारण तेच साहित्य आपण जेव्हा कुंचन नंतर आपण सेवा करणार आहोत कुंचनची, तर तेच साहित्य आपल्याला त्या सेवेमध्ये खरं तर तेच वापरायचं असतं. पण जे आपण लवंगा, वेलची किंवा हळकुंड वगैरे वापरलेलं आहे, तर ते खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये आपल्याला खरं तर हे करायचं आहे, कापूर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे की जेणेकरून कापराच्या वासाने ते साहित्य आहे तर ते खराब होणार नाही. आणि त्यामध्ये आपल्याला त्यात ठेवून दिल्यानंतर ना त्या कापडावरती आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आणि ते गुंढाळून आपल्याला म्हणजे ते पोटली सारखं बनवायचं. आणि ते आपण जे तुमचं काही लॉकर आहे, त्याच्यानंतर जे तुमचं जो महत्वाचे डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत ज्या लॉकरमध्ये, तिथं तुम्ही ठेवू शकता. किंवा तुमचं जे पैसे जिथं ठेवता तुम्ही कपाटामध्ये, तर तिथं देखील तुम्ही ते सेवा केलेलं जे सिद्ध केलेलं साहित्य आहे म्हणजे कुंचन मध्ये वापरलेलं, तर ते सर्व काही आपल्या लॉकरमध्ये किंवा जिथं पैशाचं माता लक्ष्मीचा वास असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला ते ठेवायचं आहे. आता तांदळाचं करायचं काय, तर तांदूळ आपल्याला ते थोडंसं तांदूळ थोडं पक्ष्यांना खायला द्यायचं, एकदम थोडंसं पक्ष्यांना खायला द्यायचं. आणि त्यानंतर ते तांदूळ खरं तर आपल्याला सेपरेटच ठेवायचे. जे आपलं धान्य आहे एकत्र म्हणजे जे साठवणीचे तुमचे तांदूळ आहेत त्यामध्ये तुम्ही टाकलं तरी चालू शकतं. पण कसं होतं की मासिक पाळीमध्ये आपण तेच वापरणार, ते बरोबर नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की ते तांदूळ सेपरेट ठेवायचे आहेत आणि तेच तांदळाचा आपण म्हणजे प्रसाद म्हणून घरातल्या सर्वांनी ते ग्रहण करायचे आहेत. तर तुम्ही त्याची खीर बनवू शकता किंवा कोणताही गोडाचा पदार्थ तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही भात देखील बनवू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जसा वापरायचा आहे तसा त्याचा वापर करून तुम्ही तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा नव्याने तुम्ही सेवा करणार धनलक्ष्मी कुंचनची, तर तेव्हा देखील तुम्हाला ते नवीन तांदूळ घ्यायचे आहेत. असं तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनची खरं तर सेवा करायची आहे. फक्त एवढंच की म्हणजे नाही का तुम्ही 40 दिवसाची सुद्धा सेवा करू शकता किंवा मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या ह्या दिवशी जशी तुमची इच्छा असेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त एवढंच की जरी तुम्ही कपाटात ठेवत असाल आणि तुमचं जर तिथं खरं तर नाही का मासिक पाळी आली आणि तिथं जर तुमचा वारंवार हात जात असेल, तर अशा ठिकाणी खरं तर ठेवू नका असं माझं सांगणं आहे. जरी तुम्ही देवघरात जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. आता मी फक्त काय केलेलं आहे की मी माझ्या देवघरामध्येच ते सर्व काही साहित्य सिद्ध केलेलं आहे तर ते ठेवलेलं आहे. आणि कुंचनचं करायचं काय, तर कुंचन तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता. म्हणजेच जिथं तुम्ही साहित्य ठेवलेलं आहे, ग्रंथ ठेवलेला आहे किंवा जे देवाची
भांडी आहेत तिथं देखील तुम्ही ते ठेवू शकता आणि जेव्हा आपण कुंचनची सेवा करणार तर त्यानंतर तुम्ही तो वापरू शकता. फक्त एवढंच जे बालाजीचं चिन्ह आहे तर ते तुम्ही काय करायचं आहे आपल्या देवघरात सुद्धा रोजच्या पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही आपल्या कपाटात किंवा जिथं तुम्ही साहित्य ठेवलेलं आहे ह्याचं कवड्या म्हणा किंवा बाकीचं तर तिथं देखील तुम्ही ठेवू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पूजनात म्हणजे देवपूजे देवघरात सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता बालाजीचं चिन्ह किंवा तुम्ही तुमचं लॉकर असेल तिथं देखील ते बालाजीचं चिन्ह ठेवू शकता. तर अशी होती खरं तर धनलक्ष्मी कुंचनची उत्तर पूजा अशी आपल्याला करायची आहे. जरी तुम्हाला काही समजलं नसेल आणि मेन म्हणजे एका ताईचा खरं तर प्रश्न होता की म्हणजे कुंचन कुठून घ्यायचा तर जे ऑनलाईन सुद्धा तुम्हाला कुंचन भेटतो किंवा Amazon वरती सुद्धा भेटू शकेल किंवा Meesho वरती सुद्धा तुम्हाला हा कुंचन खरं तर भेटू शकेल. आता मी ऑनलाईनच हा ऑर्डर केला होता. तुम्हाला जर पूर्ण सेट घ्यायचा असेल तर 4 ते 4,500 हजारापर्यंत तुम्हाला हा पूर्ण सेट भेटून जातो. पण मी फक्त कुंचन आणि जे बालाजीचं चिन्ह होतं ते ऑनलाईन ऑर्डर केलं. ते मला काही तर ₹550 दोन्ही भेटलं डिस्काउंटमध्ये आणि बाकीचं जे साहित्य होतं कुंचनचं लागणारं जे ब्रास डिश होती ते मी धार्मिक दुकानातूनच घेतली आणि त्यानंतर जे काही कवड्या म्हणा किंवा बाकीचं जे साहित्य होतं तर ते मी स्वामींच्या केंद्रातून मला ते सर्व काही भेटलं. आता तुमच्याही इथे जर धार्मिक दुकान असेल तर तिथं तुम्ही घेऊ शकता ते साहित्य आणि नंतर सिद्ध करू शकता किंवा स्वामी मूर्ती आर्ट म्हणून एक YouTube चॅनेल आहे त्यांचा तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्यांच्याकडून साहित्य घेऊ शकता. बघा कवड्या म्हणा किंवा गोमती चक्र हे खरं तर तुमच्या इच्छेनुसार घ्यायचं आहे. तुम्हाला 2 घ्यायचे असतील, 3 घ्यायचे असतील किंवा 5 घ्यायचे असतील असं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता. मी 5-5 किंवा 3-3 असं घेतलेलं आहे आणि बाकीचं साहित्य 5-5 घेतलेलं आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता आणि एक सांगणं आहे की जे चांदीचं आपल्याला लागतं कमळाचं फूल किंवा जे लवंग असतील तर ते बघा माता लक्ष्मीला खरं तर चांदी प्रिय आहे आणि ते खरं तर असं म्हटलं जातं की जेवढी तुम्ही चांदी वापराल किंवा चांदीचं देखील कुंचन असतं किंवा सोन्याचं देखील कुंचन तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या स्वतःच्या ऐपतीनुसार सुद्धा तुम्ही ते बनवू शकता आणि जे साहित्य आहे तर ते धार्मिक दुकानामध्ये खरं तर भेटून जातं आणि जे स्वामी मूर्ती आर्ट त्यांच्याकडे जे साहित्य भेटतं ना तर ते सर्व काही सिद्ध करून देत असतात. आपल्याला सिद्ध एक्स्ट्राचं करण्याची काहीच गरज नसते. पण मी तर म्हणेल की म्हणजे नाही का तुम्ही जर बाहेरून म्हणजे धार्मिक दुकानातून हे साहित्य घेतलं आणि कुंचनचं ऑनलाईन मागवलं तर खरंच म्हणजे 1,500 ते 2,000 हजारापर्यंत तुम्हाला हे सर्व काही साहित्य भेटेल आणि असं म्हणेल की म्हणजे कुंचनच्या क्वालिटीनुसार सुद्धा प्राइस त्याच्या ठरलेल्या असतात खरं तर असं म्हणेल. त्याच्यामुळे मला ते दोन्ही खरं तर डिस्काउंटमध्ये ₹550 ते भेटलेलं आहे आणि असं सर्व काही साहित्य मिळून माझं 1,500 हजारापर्यंत माझा खर्च हा गेलेला आहे कुंचनचा. जरी तुम्हाला तसं त्यांच्याकडून घ्यायचं असेल तरी सुद्धा मी तुम्हाला तो नंबर देईल त्या ताईंचा किंवा तुम्ही ऑनलाईन कुंचन घेऊ शकता, घरी सिद्ध करू शकता आणि धार्मिक दुकानातून सुद्धा तुम्ही ते साहित्य घेऊन जे काही साहित्य आहे किंवा कुंचन ते घरच्या घरी सिद्ध करू शकता. तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता. तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.